थँक्यू थँक्यू. पतलू खूप जोरात भूक लागली रे. काहीतरी खायचा बंदोबस्त कर ना यार. अरे तुला भूक कधी नाही लागत. तुझं पोट नाही गोदाम आहे. जेवढं भरशील तेवढं कमीच आहे. अरे वा. मोटू, कोंबडी पकडायची एखादी आयडिया सांग ना. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर अरे ना. विचार कसला करतोयस? डायरेक्ट हल्लाच कर. काय मोटू, तू साधी एक कोंबडी देखील नाही पकडू शकत? आता बघ माझी कमाल. मोटू थांबव थांबव मोटू. काय ही काय म्हणाली जानू? हेल्प. मी पण असंच ऐकलं, पण असं कसं होऊ शकतं रे? अरे अरे हा जानू तर खूपच खतरनाक आहे. पतलू पतलू पळ. अरे कुठे आहेस? मोटू, मी तर आधीच पळालोय. तू नाही पळालास तर तो तुझी तंदुरी बनवून टाकेल. उडी बाबा, हे काय? तुम्ही दोघे चोर पोलीस खेळत आहात? अरे एक कोंबडी काय पकडायला गेलो तर त्याच्या कोंबड्याने आम्हाला पळवून पळवून मारलं. उडी बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात मी असं कधीच ऐकलं नाही. अरे कोंबडी पकडायची गोष्ट नाही, पाळायची गोष्ट असते. तुम्ही कोंबडी पाळून करोडपती बनू शकता. ते कसं? बोला बोला. मला करोडपती बनणं खूप आवडेल. बघा, तुम्ही 5 कोंबड्या पाळा. त्या अंडी देतील, त्यातून पिल्ल बाहेर पडतील. 5च्या 10 होऊन जातील. मग अशाच 10च्या 20, 20च्या 40, 40च्या 80 आणि बघता बघता हजारो कोंबड्या होऊन जातील. चांग भला. ही आयडिया तर खूपच चांगली आहे. काय पतलू? आयडिया तर चांगली आहे, पण घसीटार आमच्या आयडियाची नेहमीच भीती वाटते. ओहो, तू तर उगाच घाबरतोयस रे. मी आहे ना तुझ्या बरोबर. चल घसीटाराम, कोंबड्या घ्यायला. तो साड्या बघतोय बघ कसा. पक 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 पक. एकदम टकामका टकामका. पक 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 पक. जणू कधी कोंबडी बघितलीच नाहीये. पतलू 1 तास झाला रे. ह्यांनी एकही अंड दिलं नाहीये. अरे थोडा धीर धर मोटू. तुला तर प्रत्येक कामाचीच घाई लागलेली असते. घाईने केलेलं काम हे सैतानाचं असतं बघ. अरे मोटू, माझ्या भावा, माझ्या मित्र, काय चाललंय? ओहो, दादासाहेबांचा विजय असो. आम्ही कोंबड्या पाळल्या आहेत, पण एकही कोंबडी अंड देत नाहीये. अरे मोटू, माझ्या भावा, माझ्या मित्र, ही पावडर खाण्यात मिसळून रोज रोज एक एक चमचा कोंबड्यांना खाऊ घाल. मग बघ, त्यांच्यात एवढी ताकद येईल ना की पटापट अंडी घालतील भावा. सांग म्हणा दादासाहेबांचं. आता लवकर मला ते औषध द्या हो. अरे हे काय केलंस मोटू, माझ्या भावा? हे औषध रोज 1 चमचा द्यायचं होतं. तू तर सगळंच एका वेळीच खायला घातलंस. मला लवकर श्रीमंत व्हायचंय. कोंबड्या लवकर लवकर अंडी घालतील. हे काय झालं? कसं झालं? अरे डॉक्टर झटकाने त्यांना काय खायला दिलं? उडी बाबा, माझ्या 20 वर्षांच्या अनुभवात हे असं पहिल्यांदाच बघितलंय. 2 पडले, 2 बाकी आहेत. यांचा पण हिशोब करा. शपथ माझ्या पेशंटची, वाचवा. Come on girls, let's go on a long drive. नाही नाही, आता असं नका म्हणू की ते कार घेऊन जाणार म्हणून. नाही बोलणार. तू स्वतःच बघ ना. अरे पकडा त्यांना. त्या बॉक्सरची गाडी घेऊन गेले ते. अरे मोटू, लवकर काहीतरी अरे कर. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच विचार कर. आयडिया. हॅलो चिंगम सर.
फक्त नियमित चिंगमा. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं हे इम्पॉसिबल. ऐकलं का? हे इम्पॉसिबल. आता बोला 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 बोला, कोणी केली बॉक्सरची कार चोरी? 5 कोंबड्या आहेत. डॉक्टर झटकांचं औषध खाऊन त्या सुपरमॅन सारख्या सुपर कोंबड्या बनून गेल्या. तुम्ही सगळे मिळून मला फुल बनवताय काय रे? आज तर एप्रिल फुल पण नाहीये. ती बघा ना, कार इथेच येतेय. स्वतःच बघा ना तुम्ही. अय्यो मा, असं कसं होऊ शकतं की रे? इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. जीव हवा असेल तर पळा. वाचवा! मिशन अकम्प्लिश. चला निघूया इथून. Hey, stop! अय्या मा, या कोंबडीकडे सुद्धा हत्यार आहे की रे? अरे ती अंडी माझी आहेत. अंडी सोड, कार मागे वळव, नाही तर गेलो कामातून. आता बघा चिंगमच्या मोबाईलची कमाल. हे थांबा. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं हे इम्पॉसिबल. आज तुम्ही तरी किंवा मी तरी वाचवा. अय्यो मा. अम्मा. अम्मा. चोर 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 माझी मोबाईल घेऊन गेला. कुणीतरी पोलिसांना बोलवा. पोलीस. थांबा, काय चाललं भाऊ? अरे मी स्वप्न तर बघत नाही ना. अगं थांबा, फुकटचा माल नाहीये जे हावरटासारखे खात आहे. पैसे कोण देणार आहे? अरे चिंगम सर वाचवा ना. अहो त्या कोंबड्या माझं दुकान लुटतायत. मी तुला कसं वाचवू? त्याने माझीच मोबाईल चोरली. मी कोणाकडे रिपोर्ट करू रे? मोटू लवकर काहीतरी कर. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच विचार कर आता. आयडिया. अरे कोंबड्यांनो, ह्या दुकानातले समोसे की नाही खूपच स्वादिष्ट आहेत. ए, माझे समोसे कोणीच खाऊ शकत नाही. त्यांच्यावर माझा हक्क आहे, माझा. जर तुम्ही त्यांना हात लावला ना तर मी अरे मला बोलणं तरी पूर्ण करू द्यायचं. मी तयार राहतो. पतलू, तू त्यांना समजाव की माझे समोसे खाल्ले तर काय परिणाम होऊ शकतो ते. ऐका, मोटूने समजवायला सांगितलंय. आणखी कोणी आहे? आयडिया. आता बघा माझी कमाल. मोटू, तुझ्या नावाचे समोसे. समोसे 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 समोसे. चाल भला. आता या. काय झालं ग? एवढा अशक्तपणा का बरं आला आहे? अगं हीच आपली खरी ताकद आहे. त्या डॉक्टरच्या औषधांचा प्रभाव आता नष्ट झालाय. माझ्या समोश्यांना हात लावल्याचा परिणाम हाच होतो. ह्या एवढ्या सुस्त कशा काय झाल्या? अरे माझ्या या औषधाचा प्रभाव नष्ट झाला. शपथ माझ्या पेशंटची. आता हे औषध कुठल्याच कोंबडीला देणार नाही. अरे माझं सगळं औषध खाल्लं या कोंबड्यानी. अरे आता काय होणार? पळा!
कोण आहे? दरवाजा तोडायला लागलाय. येतो, थांब जरा. अरे दरवाजा खोला, आम्ही आमचे पैसे घेऊनच जाणार, नाहीतर दरवाजा तोडू. अरे कोणाला घाबरून दरवाजा बंद करतोयस? बघू तर दे. नको. अरे सांगायचं तरी ना, कोण बाहेर आहे ते? आज मी तुमचे हात तुमच्या गळ्यात बांधतो. या बाहेर. तुझं तंगड मोडून टाकेन. थोबाडच रंगवते. दरवाजा उघड. मोटू, आपल्या शरीराचा प्रत्येक पार्ट बुक झालाय. लवकर काही ना काहीतरी कर, नाहीतर आपल्या शरीराचं काही खरं नाही. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. आयडिया. अरे आज काय करताय? अरे बाहेर निघा. तू कोण? आय एम मॅरी, देअर हाऊस मेड. मी ह्यांच्याकडे जेवण बनवते. ह्यांनी माझी सॅलरी पण नाही दिली अजून. ते मधल्या खिडकीतून पळून जाणार आहेत. आमचे पैसे नाही देत आणि घरात कामवाली ठेवली आहे. चला मागे चला, लवकर चला. प्लीज त्यांना पकडून माझी ही सॅलरी मिळवून द्या. लवकर जा बाबा, नाहीतर ते मागून पळून जातील. चला चला. चांग बना. उणी बाबा, ही सुंदर कन्या कोण आहे? ही सुंदर मुलगी मी आहे. घसीटाराम, आम्हाला वाचव. आम्ही खूप अडचणीत आहोत. पैसे मागणारे आम्हाला शोधत फिरतायत. एवढी भूक लागली आहे, पण समोसेही नाही खाऊ शकत. आम्ही काय करू? अरे बाबा, तुम्ही चिंता करू नका. पैसे मागणाऱ्यांना हाताळण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. बघा, तुम्ही दोघं एखादा दुसरा वेश घालून फिरा, मग तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही. पण आम्ही कोणता वेश घालू आणि कसा घालू? हो, आम्ही मुलगी बनून तर नेहमी नाही ना फिरू शकत. वेश बदलण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. मी पेपर मध्ये फोटो बघितला होता. मी आता तुझा वेश बदलून टाकतो. उडी बाबा, उडी बाबा. घसीटाराम, तू तर कमालच केलीस. आता तर आम्हाला कोणच ओळखू शकत नाही. थँक्यू घसीटाराम, पण आमचं नाव काय असणार आहे? मोटूचं नाव आहे अमीरचंद आणि तुझं नाव आहे फकीरचंद. आता चला सरळ चहावाल्याच्या दुकानात. बघूया तो तुम्हाला ओळखू शकतो की नाही. मी नाही थांबू शकत. खमंग. अरे हे काय करतोयस मोटू? असं जर वागलास तर तुला कोणी ओळखेल ना. घसीटारामजी, जर मोटू पतलू दिसले तर सांगा. त्यांच्या तंगड्याच तोडून टाकते. माझे पैसेच देत नाहीयेत ते. ही आपल्याला ओळखायच्या आधी चल निघूया इथून. हॅलो. चिंगमनेही आपल्याला नाही ओळखलं. आता तर आपल्याला कोणीही नाही ओळखू शकणार. आता आपले दुःखाचे दिवस गेले रे. आनंदी आनंदकडे. अय्यो म, हे तर आमिर चंद फकीर चंद आहेत की रे. त्यांना बघताच गोळी मारण्याचा हुकूम आहे. स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. अरे कसला आनंदी आनंदकडे? पळ तू, जिथे वाट मिळते तिकडे पळ. अरे याला काय झालं? इन्स्पेक्टर चिंगम कोणा अपराधाला पकडायला चालला आहे. जर मी त्याची मदत केली तर मला पण पोलिसात नोकरी मिळून जाईल आणि मी होईल चोर. चोर पकडा पकडा, चोर. अय्यो म, माझ्या मागे हा डॉगी का लागलाय रे? अय्यो म, कोणीतरी वाचवा की रे. खाली आओ इन्स्पेक्टर साहेब, खाली या. त्याला पकडायचं आहे. हा तर काहीच कामाचा नाही. मलाच काहीतरी करावं लागेल.
पतलू एक मिनिट, चल इथे लपूया. अरे हे काय संकट आहे. चिंगम निश्चितच आपल्याला कोणीतरी अपराधी समजतोय. मोटू आता काय करायचं. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर. आयडिया. हा गेटअप काढूया आणि चिंगमने आपली पाठ सोडली की पुन्हा हा वेश घालूया. वेश पालटला तर चिंगम मागे लागला, वेश काढला तर हे सगळे इथे येत आहेत. मोटू लवकर काहीतरी कर. अरे मी काय करू. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच कर काहीतरी. ते बघा मोटू पतलू. सोडू नका. आयडिया. अरे हे काय केलं. त्या लोकांचा मार खाण्यापेक्षा हे बरं आहे ना की मोटार बोटीत बसून ताजी हवा खाऊ. पकडा त्याला, सोडू नका, पकडा. अरे हे काय करतोयस मोटू. बस फक्त थोडंसं लवकर आपला गेटअप चेंज करूया, नाहीतर ती माणसं आपल्याला सोडणार नाहीत. आता हा पाठी लागला बघ. थांबा नाही तर गोळी मारेल बघा. ते आहेत अपराधी. अजूनही पोलीस डॉग बनायचा चान्स आहे. वाव, वाव, वाव. थांबा की रे. हा इन्स्पेक्टर काहीच कामाचा नाही. बहुतेक मलाच इन्स्पेक्टर बनावं लागेल. हिंदुस्थानाची शपथ, भारत मातेची शपथ, सोडणार नाही. मोतीच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. अरे ह्या डॉगीला काय झालं. हा का आपल्या मागे लागलाय. आजचा दिवसच वाईट आहे. ज्याला पाहावं तो आपल्याच मागे लागलाय. स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. माझ्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ही पोलिसाची नोकरी खतरनाक आहे. नशीब आपलं की सगळे मागे राहिले. एक बाकी आहे. त्याने आपली पाठ न सोडण्याची शपथच घेतली आहे. थांबा, मी म्हणतो थांबा की रे. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे, एकदम इम्पॉसिबल आहे. मला इन्स्पेक्टरची मदत केलीच पाहिजे. एकापेक्षा दोन बरे. चिंगम सर, चिंता नका करू. मी तुमच्या बरोबर आहे. अय्यो मा, हा डॉगी माझ्या मागे का लागलाय की रे. वाचवा. अय्यो मा, या डॉगच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे, एकदम इम्पॉसिबल. हा तर माझ्या मागेच लागलाय की रे. काय चाललंय की रे. सगळी गडबड माझ्या बाबतीतच का होते की रे. आपण त्या पुलाला आपटणार आहोत. लवकर काहीतरी कर मोटू. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. आयडिया. स्पीड वाढव. आपण पुलाच्या वरून जाऊया. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे, कळलं का. इम्पॉसिबल आहे. आता बोला 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 बोला. तुम्हाला शिकवीन चांगला धडा. तुमच्या बापाचा भरलाय खडा. मोठं बदलू तुम्ही. सर, आम्ही तुमचं काय वाईट केलं होतं. तुम्ही आम्हाला गोळी का मारत होतात. अमीरचंद, फकीरचंद, दोन खतरनाक अपराधी, यांना बघता क्षणी गोळी मारण्याचा आदेश. तुम्हा दोघांमुळे मी खूप धावलो आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. पळा! अरे पळा!